तुम्ही कसे आहात? मी पण खूप मजेत आहे. मॅम स्टार्ट केलं तर चालेल लेक्चर? मॅम, संगीता मॅम. Yeah, we can start, sir. ओके ओके, थँक्यू मॅम. तर सर्वांना अगोदर गुड इव्हनिंग. आणि सगळे मजेत आहात ना? कोणाला असं टेन्शन आहे का? आत्ताच 9वीची परीक्षा संपली आणि लगेच आपण 10वीचा अभ्यास सुरू करतोय, तर कोणाला काय असं टेन्शन वगैरे आलंय का? नो हा सर. वेदिका. हा, ठीक आहे. नो वेदिका, सर. नेहाला पण नाहीये. व्हेरी गुड. ठीक आहे, आपण आज मॅथ्सचं लेक्चर घेणार आहोत. मॅथ्स 1 म्हणजे गणित भाग 1 सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कोणाला अशी भीती आहे का की बाबा गणित मला खूप अवघड जातं, किंवा काही काहींना असं वाटतं का की बाबा गणित खूप सोपं आहे, पण मी ज्यावेळेस सोडवतो त्यावेळेस खूप मिस्टेक होतात आणि छोट्या छोट्या मिस्टेक्स होतात आणि मार्क्स माझे जातात, अशी काही कोणाला भीती आहे का? यस सर, मला वाटते थोडी. Yes, sir. Math Yes, sir. ठीक आहे. आता इथे सगळेजण आहात, पण मला ज्यावेळेस कोणी सांगाल ना, तर मला सर्वांची नावं माहित नाहीत. आता बऱ्याच जणांनी आई वडिलांचं नाव असतं स्क्रीनवरती, पटकन ते बोलून जातो, असं होतं. तर कोणाला असं वाईट वाटू देऊ नका की जे तुमचं स्क्रीनवर नाव दिसतं ना ते मी बोलतो बऱ्याचदा. तर मागच्या वेळेस असं झालं होतं की कुणाच्या पप्पांच्या नावाने कोणीतरी लॉग इन केलं होतं आणि मी त्यावेळेस तसं बोललो होतो. तर त्यावेळेस मला सांगत चला की कोण आहात आपण वगैरे. ठीक आहे, नाव सांगा आणि कुणाला काही डाऊट असेल ना तर हँड रेज करायचा. आणि एखादं गणित जर नाही समजलं तर मला सांगायचं की सर मला हे नाही समजलं, मला पुन्हा सांगा. ठीक आहे, एकदम बिंदास राहा, पॉझिटिव्ह राहा, कशाची काही घाबरण्याची गरज नाहीये. आपण गणिताला जेव्हा घाबरतो ना त्यावेळेस चुका भरपूर होतात, पण जर आपण बिंदास कुठल्याही गोष्टीमध्ये रिलॅक्स मध्ये असू, म्हणजे मन आपलं शांत असेल, तर आपण कोणतीही गोष्ट व्यवस्थित अचीव्ह करू शकतो. आता बऱ्याच जणांचं एम असेल की बाबा मला 10वीला, आता 10वी सुरू झाली आहे, 9वीचा रिझल्ट लागलाही असेल आणि आपण 10वीत जातोय, आणि सगळ्यांची अशी घरातल्यांची सगळ्यांची तुमची मनस्थिती अशी असेल आता मी 10वीला गेलोय आणि मला खूप चांगले मार्क्स पाडायचे आहेत. खूप चांगले म्हणजे काही काहींनी अचिव्हमेंट ठेवलं असेल 90, 95, काहींनी 100चं पण ठेवलं असेल. तर ते अचिव्हमेंट जर आपल्याला पूर्ण करायचं असेल ना, तर एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही तुमचं जे अचिव्हमेंट आहे ना, वहीच्या पहिल्या पानावर जिथलं आपण नोटबुक वापरतो तिथे लिहून ठेवा की गणितामध्ये मला जे काही तुमचं अचिव्हमेंट असेल, मला 100पैकी 100 गुण मिळालेच पाहिजेत, त्यासाठी मी दररोज प्रयत्न करेल. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा आणि दररोज जेव्हा तुम्ही गणित सोडवायला जाल तेव्हा ते वाक्य लिहायचं आणि मगच गणित सोडवायला सुरुवात करायची. आणि खूप पॉझिटिव्ह. चुका गणितामध्ये होतातच होतात, नाही असं नाही, पण त्या चुकांची प्रॅक्टिस म्हणजे दुरुस्ती जर आपण केली, प्रॅक्टिस करत राहिलो तर नक्कीच आपण पुढे जाऊ. मी स्क्रीन शेअर करतो सर्वांसोबत. माझी ओळख सगळ्यांना सांगतो जे नवीन आहेत त्यांना. माझं नाव संदीप गोळे. मी जवळपास शिक्षण क्षेत्रामध्ये एक 12-13 वर्ष झालं काम करतोय. मी टीचर ट्रेनर म्हणून देखील काम केलेलं आहे आणि सध्या मी एका कॉलेजमध्ये, नवसह्याद्री गुरुकुल इन्स्टिट्यूट जे पुण्यामध्ये आहे नायगावला, तिथे मी फिजिक्स या विषय आणि मॅथ्स हा 2 विषय मी शिकवतो. गणित आणि सायन्सच्या स्टुडंटला, 11-12 जे सायन्सचे स्टुडंट आहेत त्यांना. आणि कोचिंग क्लासेसमध्ये मी प्रायव्हेट स्कूलमध्ये एका मॅथ्सचा विषय शिकवतो. ठीक आहे, तर आज सुरू करूया. सगळेजण रेडी आहात? मला कुणाचा आवाजच आहे? Yes, sir. सगळ्यांचा सगळे रेडी आहात ना? बिनधास्त. ओके, चला ठीक आहे, स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतोय. कोणाला काही डाऊट असतील तर सांगा मला. ओके सर. हो सर. तुमच्या समोर मी स्क्रीन प्रेझेंट करतो. दिसते का स्क्रीन? Yes, sir. आता
येस सर दिसते. वेट. एक मिनिट. आज जो आपण टॉपिक शिकतोय ना, त्या टॉपिकचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरण. दोन चलातील रेषीय समीकरणे आपण शिकण्या अगोदर तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला रेषीय समीकरण म्हणजे काय हे नक्की माहिती आहे का, आणि ते का शिकलं पाहिजे याबद्दल काही कल्पना आहे का? माझा प्रश्न सर्वांसाठी आहे. ज्याला कोणाला माहिती असेल तर सांगा, नसेल माहिती तर तसंही सांगा की रेषीय समीकरण कशाला म्हणतात, आणि ह्याच्याबद्दल आपण सायंटिफिक इक्विजिटिव्हनेस मध्ये पण पाहिलंय समीकरण कसं तयार होतं आणि कशाला म्हणतात. सर मी सांगू? हा, वेदिका. सर चालेल, सांगतो. रेषीय समीकरण म्हणजे ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि त्याच्या चल असलेल्या प्रत्येक पदाची जी कोटी असते ती एक असते. ओके. वेदिकाचं उत्तर मला पुस्तकी वाटलं, काही हरकत नाही, म्हणजे वेदिकाचं वाचन आहे. बाकीच्यांना कोणाला काही सांगायचंय का अजून? बरं, रेषीय समीकरण आपल्याला शिकण्याचा उपयोग काय होतो हे तरी माहिती आहे का, की रेषीय समीकरण आपण का शिकलं पाहिजे? तर गणित म्हटलं तर त्याचा व्यावहारिक उपयोग तर आलाच ना, की गणिताचा वापर आपण व्यावहारिक जीवनात बऱ्याचदा करतो. कोण सांगेल? आता पहिली गोष्ट, मला वाटतं सगळेजण आज पहिला दिवस सरांशी बोलायला लाजता येत किंवा घाबरता येत. असं जर केलं तर आपलं सेशन व्यवस्थित इंटरॅक्टिव्ह होणार नाही ना. आणि तुम्ही जर भीत राहिलात तर किंवा गप्प बसलात तर मला असं वाटेल की सर्वांना एकतर समजलंय किंवा सर्वांना एकतर नाही समजलं, अशी गोष्ट होईल. त्यामुळे कोणालाही काही डाऊट असेल तर त्यांनी हँड्स अप करा, हँड रेज करा आणि मग क्वेश्चन विचारा. आणि जर समजलं असेल तर थम्सअप करा. तर मी टॉपिकची सुरुवात करण्या अगोदर आपल्या विषयाची ओळख करून देतो आणि मग टॉपिक स्टार्ट करतो. आपल्याला ना गणिताचे दोन भाग आहेत. एक सर आवाज नाही येते. 8 ते 10 मार्कांसाठी विचारलं जातं. सर आवाज आता येतोय आवाज? आता आवाज हो येतोय? आता ठीक येतोय. आहे. ओके. मला एक सर तुम्ही मगाशी काही विचारत होते का? मी विचारत हे होतो सर्वांना की रेषीय समीकरण कशाला म्हणतात. सर मी सांगू, मला थोडं माहिती आहे. नेहा सांगते. व्हेरी गुड नेहा, सांग बरं. सर म्हणजे असे समीकरण ना ज्यात दोन भिन्न अक्षर असतात, जसे की आपण एक्स किंवा वाय असे वापरले जातात. म्हणजे त्या प्रत्येक चलात एक कोटी असते आणि मग ह्या म्हणजे समीकरण असं असतं. मी त्यांचं एक क्रम सांगते, जसं की एक्स प्लस बी वाय प्लस सी बराबर 0 असे. त्याचे म्हणजे चलांची संख्या असते, म्हणजे त्यात नेहमी ना दोन चल वापरले जातात आणि कोटी असते. प्रत्येक चलात सर्वात मोठा घातांक म्हणजे एक असतो ठीक आहे, किंवा आपण जर घातांक 2 विषयाकडे असतो. जाऊ तिथपर्यंत, कारण की हा सर चालेल. विषयाकडे पोहोचू आपण. नेहा पुढे चाललीये, तुला बऱ्यापैकी माहिती आहे. व्हेरी गुड नेहा. पण मी थोडी ओळख करून देत होतो विषयाची, आपल्या गणित या विषयाची. मॅथ्स या विषयामध्ये आपल्याला दोन भाग आहेत. एक अल्जेब्रा म्हणजे ज्याला आपण बीजगणित म्हणतो, आणि दुसरा आहे जॉमेट्री. जॉमेट्री म्हणजे भूमिती. हे दोन विषय आहेत. 9वी पासून तुमचे गणिताचे दोन भाग पडलेत, आणि मला तरी असं वाटतं बऱ्याच मुलांना भूमिती गणिताचे दोन भाग मधले ना सोपं वाटतं बीजगणित, आणि भूमिती जरा अवघड वाटतं. आणि भीती असते की अरे नक्की काय करायचं, किती सूत्र पाठ करायची, कसं प्रमेय लक्षात ठेवायचं, कसं ते लिहून काढायचं. मग असं काहीच भिवू नका तुम्ही, एकदम सोपं आहे गणित, बेसिक आहे एकदम. फक्त प्रॅक्टिस. मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय की जर तुम्ही तुमच्या विषयात किंवा मी ठरवलंय की मला गणित विषयात 100पैकी 100 हवे,
तर मी जिथे नाव लिहितो ना तिथेच लिहून घेईल मला गणितामध्ये या वर्षी 2026 आणि 27 मध्ये 100पैकी 100 गुण मिळालेच पाहिजेत. त्यासाठी मी हवा तेवढा प्रयत्न आणि सराव करणार आहे. आणि जेव्हा कधी मी गणित सोडवेल त्यावेळेस मला ते वाक्य लिहायचंय आणि सुरुवात करायची. बघा नक्की काहीतरी तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि नक्की तुम्ही प्रयत्न करा. थोडा आळस वाटतो कधी कधी, पण त्या आळसला जरा दुर्लक्ष करून आपल्याला आपल्या अचिव्हमेंटवर लक्ष द्यायचंय. तर बीजगणितातला पहिला जो लेसन आहे त्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरण. ह्याला इंग्लिश मध्ये बोलतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता व्हेरिएबल चल दोन म्हणजे टू हे तुम्हाला माहिती आहे. व्हेरिएबलला इंग्लिशमध्ये म्हणजे इंग्लिश हा शब्द आहे व्हेरिएबल, त्याला आपण चल असं बोलतो. आणि कोइफिशियंट म्हणजे त्याला बोलतो आपण सहगुणक. हे लिहून घ्या तुम्ही शब्द, कोइफिशियंट आणि कोइफिशियंट म्हणजे सहगुणक आणि व्हेरिएबल म्हणजे चल. पुढे मी सांगतो तुम्हाला, कारण की इथून पुढचा जो आपला प्रवास असणार आहे 10वी नंतरचा, तुमच्यातले बरेच जण कॉमर्स किंवा सायन्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा या फील्डमध्ये जातात. त्यावेळेस आपल्याला इंग्लिश मधनं सगळा कॉन्टेंट अवेलेबल असतो आणि बऱ्याचदा आपण इंग्लिशला भितो आणि मग आपल्या चुका होतात. त्यामुळे आपण बरेचसे शब्द इंग्लिशमध्ये पण जरी मी तुम्हाला सांगेल तर ते तुम्ही लिहून ठेवत चला, जेणेकरून तुमचा 11वी-12वीचा अभ्यास सोपा होईल आणि तुम्हाला इंटरेस्टिंगली काही गोष्टी कळतील. जर एखादी स्टोरी इंग्लिशमध्ये असेल आणि तुम्हाला कळलीच नाही तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. हे सगळ्यांकडे होतं, सगळ्यांच्या बाबतीत होतं, माझ्याही बाबतीत झालेलं आहे. पण ती जर गोष्ट आपल्याला जर सोप्या पद्धतीत जर समजवली कोणी तर आपण ती इंटरेस्टिंगली आणि आवडीने ऐकतो आणि त्याच्यामध्ये नवीन गोष्टी शोधतो. तसंच गणित पण आहे. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये पण याचा वापर होतो. तर आपण सुरुवात करूया दोन चलातील रेषीय समीकरण. हा परीक्षेला विचारला जातो 10 ते 12 मार्क्ससाठी. 10 मार्कांचा ऑप्शन सकट असतो, 8 मार्क आपल्याला ह्या टॉपिकवर असतात 40 पैकी. त्यामुळे आपल्याला याची तयारी व्यवस्थित करता आली पाहिजे. नक्कीच तुम्हाला येणार आहे आणि तुम्ही डाऊट असेल तर हँड रेस करून आन्सर मला किंवा क्वेश्चन असतील ते तुम्ही विचारता. मी स्लाइडवर येतो. तुम्हाला स्क्रीन दिसतेय. तर आपण जे ह्या टॉपिक मधले जे महत्वाचे घटक शिकणार आहोत ना, ती स्क्रीन तुम्हाला समोर दिसत असेल, दिसते ना? यस सर. तुमच्या समोर टॉपिकची नावं दिलेली आहेत. म्हणजे ह्या पूर्ण लेसन मध्ये आपल्याला शिकायचंय तर काय शिकायचं. तर ह्या टॉपिक मध्ये आपण सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे आज आणि उद्या या टॉपिक मधले रेषीय समीकरण पहिलं ओळखायला शिकणार की रेषीय समीकरण कशाला बोलतात. आणि दुसरी गोष्ट की ते सोडवण्याची पद्धत. तर टॉपिकचं पहिल्या 3 टप्प्यामध्ये आपण शिकणार आहोत. तर रेषीय समीकरण सोडवण्याच्या ज्या सोप्या पद्धती आहेत, ती पहिली आहे एका चलाचा लोप करणे. लोप करणे म्हणजे काय? निरसन पद्धत. दुसरी जी पद्धत शिकणार आहोत ती आलेख पद्धत आणि तिसरी आहे ती क्रेमरची पद्धत. तर ह्या पद्धतींमध्ये शिकण्याच्या अगोदर मला तर पहिली गोष्ट काय कळलं पाहिजे, तेव्हा दोन चलातील रेषीय समीकरण कळलं पाहिजे. मग आपण सोडवण्याकडे जाऊ, बरोबर ना? आता समजा मला काहीतरी गोष्ट शिकून घ्यायची आहे, त्याच्याबद्दल पहिली गोष्ट तर मला माहिती पाहिजे की त्याचा अभ्यास कसा केला जातो, वही कोणती वापरतात, पेन्सिल कोणती वापरतात, कशी वापरतात. तर त्यासाठी मला पहिली मूलभूत माहिती पाहिजे. तर बेसिक माहिती आपण सुरुवातीला जाणून घेऊया की या चॅप्टर मध्ये ओळख काय, की नक्की दोन चलातील रेषीय समीकरण कशाला बोलायचं आणि ते ओळखायचं कसं ते आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर पुढची स्लाइड तुम्हाला मी दाखवतो. दिसते तुम्हाला? हो सर. यस सर, दिसतंय. बरोबर. ठीक आहे. तर दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय? आता ह्याला रेषीय समीकरणला इंग्लिश मध्ये बोलतात लिनियर इक्वेशन. रेषीय म्हणजे लिनियर, समीकरण म्हणजे इक्वेशन.
आणि 2 चलातील म्हणजे 2 व्हेरिएबल्स. त्याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स असले पाहिजेत, तर 2 व्हेरिएबल्स असले पाहिजेत. तर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला जी ओळख दिसते त्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. पहिली माहिती सांगितलेली आहे की 2 चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, किंवा 2 चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचं बाबा. तर याचं उत्तर असं आहे की ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी ही एकच असते, त्याला काय बोलतो आपण, 2 चलातील रेषीय समीकरण असे बोलतो त्याला. म्हणजे आता चल म्हणजे काय, तर तुम्हाला खाली एक निळ्या अक्षरात एक माहिती दिलेली आहे. ax बघा, ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0 हे 2 चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. इथे a, b आणि c या वास्तव संख्या असून a आणि b एकाच वेळी शून्य नसतात. 2 चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय की बऱ्याचदा a b c या ठिकाणी कोणत्याही संख्या असतात, त्याला वास्तव संख्या बोलतो. आणि इथे अक्षराचा वापर आपण चल दाखवण्यासाठी करतो. म्हणजे कधीही इक्वेशन असेल आणि त्याच्यामध्ये कोणताही अल्फाबेट असेल, इंग्लिश अल्फाबेट जे स्मॉल लेटर्स मध्ये असतील, तर त्याला काय बोलतो आपण, चल बोलतो. आणि ती चल एक नसून किती असली पाहिजेत, 2 असली पाहिजेत, तरच त्याला आपण काय बोलतो, 2 चलातील रेषीय समीकरण. पण ती फक्त चल 2 असून चालत नाहीत, तर त्यांच्या कोटीची पॉवर म्हणजे घातांकात किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. अशाला आपण काय बोलतो, 2 चलातील रेषीय समीकरण. तुम्हाला दुसरी एक पीपीटी दाखवतो जे तुम्हाला खूप आवडेल. प्रेझेंट करतोय, जस्ट मिनिट. दिसली का तुमच्या समोर? नाही सर. हो सर, तर आणखी स्क्रीन दिसत नाही. हा, मी स्टॉप केली होती, आता दिसेल बघा. आता येस दिसते? सर, येस. बघा, तर या स्क्रीन मध्ये तुम्हाला दुसरा एक पॉइंट दिसेल, 2 चलातील रेषीय समीकरणे. ही एक याचा आपण एक ब्लू प्रिंट म्हणजे आपल्याला शिकायचंय काय, एकदम थोडक्यात आणि सोयीस्कर भाषेमध्ये आपण पाहूया नक्की काय करावं लागतं. दुसरी स्क्रीन दिसते का तुम्हाला? बघा, येस सर. हा, आता समीकरण म्हटलं तर त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे रे, इज इक्वल टूचं चिन्ह आलं पाहिजे, तरच ते समीकरण होतं. हे तुम्हाला माहिती आहे. सुरुवातीची बेसिक ओळख आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे. 6वी पासून समीकरणे आपण शिकतोय. तर समीकरण म्हटलं त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, बरोबरचं चिन्ह आलं पाहिजे. तर तुम्हाला बरोबरचं चिन्ह दिसतंय का स्क्रीनवर? येस सर. आहे ना. 0च्या अगोदर इज इक्वल टू दिसतोय, तर माझं कर्सर फिरतोय तिथे. येस. दिसतोय का हा इज इक्वल टू द साईन? येस सर, दिसतंय. बरोबर. मग जर समीकरण म्हटलं तर त्याच्यामध्ये इज इक्वल टू आला पाहिजेत, हे तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना, बरोबर. मग त्याच्यानंतर समीकरण तर तयार झालं तर इज इक्वल टू पाहिजेत, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू तर तयार झाली. पण आपण जे शिकतोय त्या धड्याचं नाव आहे 2 चलातील समीकरणे. मग 2 चल कशी, तर इथं बघा ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0 आहे. पण एक्सच्या डोक्यावर बघा काय लिहिलंय, 1 लिहिलाय. वायच्या डोक्यावर पण काय लिहिलंय, एक वन लिहिलंय ना. सर ती कोटी आहे ना. हा, त्याला आपण कोटी बोलतो आणि इंग्लिश मध्ये त्याला बोलतो आपण डिग्री. इंग्लिश मध्ये काय बोलतो त्याला आपण, डिग्री. म्हणजे ए बी सी या वास्तव संख्या आहेत आणि वास्तव संख्यांना आपण रिअल नंबर्स असे बोलतो. काय बोलतो, रिअल नंबर्स. मग आता आपण काय शिकतोय, 2 चलातील रेषीय समीकरण. समीकरण म्हटलं तर त्याच्यात बरोबरचं चिन्ह आलं पाहिजे. हो बाबा, बरोबरचं चिन्ह तर आलंय. डावी बाजू पण तयार झाली, उजवी बाजू पण तयार झाली. पण जे डावी बाजू आहे त्याच्यामध्ये अंकांसोबत अक्षरं आली पाहिजे. मग इथं अंक कोणत्या चिन्हाने दाखवलेत, कोणत्या अक्षराने दाखवलेत, तर ए बी आणि सी हे अंकाने दाखवले जातात, म्हणजे वास्तव संख्याने दाखवले जातात. आणि इथे अक्षरी भाग जो आहे त्याला आपण बोलतो चल.
आणि त्या चलाचा घातांक किती असला पाहिजे? 1 असला पाहिजे. 1 सोडून कोणताही घातांक असेल तर ते 2 चलातील समीकरण होऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवणार आहे की 2 चल असली पाहिजेत, वेगवेगळे अल्फाबेट असले पाहिजेत, एक्स आणि वाय, आणि एक्स आणि वायच्या घातांकामध्ये काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. तरच ते समीकरण कोणतं होईल? दोन चलातील रेषीय समीकरण होईल. मग याची व्याख्या पण दिलेली आहे मी खाली. ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी किती असते? 1च असते, तर त्याला काय बोलतो आपण? 2 चलातील रेषीय समीकरण. समीकरण. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. मग 2 चलातील रेषीय समीकरण जर आपल्याला शिकायचंय, मग हे कसं ओळखायचं की 2 चलातील रेषीय समीकरण आहे की नाही? कारण की परीक्षेला याच्यावर आपल्याला 1 मार्काचा प्रश्न तर नक्कीच विचारला जाईल. किती मार्काचा? 1 मार्काचा प्रश्न आपल्याला दरवेळेस परीक्षेमध्ये विचारला जातो. तर तुमच्या समोर असा प्रश्न येईल की दिलेले समीकरण 2 चलातील समीकरण आहे की नाही ते ठरवा. तर तुमच्या समोर मी काहीतरी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचा फिल्टरेशन केलेलं आहे, म्हणजे ते सोडवलेलं आहे. ती स्क्रीन दिसते का तुम्हाला? यस सर. हो सर. आता त्याचं उत्तर पण दिलेलं आहे. हीच उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे. तिथे फक्त उत्तर, तुम्ही जर जुनं पुस्तक घेतलं असेल बऱ्याच लोकांनी, तर तिथं प्रत्येक मुलांनी होय नाही असं पेन्सिलने किंवा पेनाने लिहून ठेवलेलं असतं. मग आपण ते पाठच करून जातो, आपण ते सोडवण्याचा विचारच करत नाही. तसं एक उत्तर आपल्याकडे आहेत. आपल्याकडे 4 प्रश्न आहेत. तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय उत्तर प्रश्न विचारलेला आहे. 4m plus 3n is equal to 12. 4m plus 3n is equal to 12. हे रेषीय समीकरण आहे की नाही ते ठरवा. आपण पहिले समजून घेऊ आणि मग सोडवायचं का नाही ते ठरवू. तर रेषीय समीकरणाची व्याख्या आपल्याला आठवत असेल तर असं सांगितलं होतं की त्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह पाहिजे तेव्हा ते समीकरण होतं. पण 2 चलातील असलं तर कसं ओळखायचं? की त्याच्यात वेगवेगळी अक्षरं पाहिजेत आणि सामान्य रूप जिथे ए असतो तिथं कोणता तरी नंबर असावा, बी असतो तिथे कोणता तरी नंबर असावा. मग ए च्या ठिकाणी 4 आहे, बी च्या ठिकाणी 3 आहे आणि सी च्या ठिकाणी 12 आहे. तो इज इक्वल टू राईट साइडला घेऊन गेलेलो आहे आपण. समजलंय का? यस सर. येस सर. आणि इथे एम आणि एन ही जी 2 पद आहेत त्याला आपण चल बोलतो. एम आणि एन त्यांची कोटी किती असली पाहिजेत? 1 असलेली पाहिजे. म्हणून तुम्हाला स्क्रीनवर बघा दिसत असेल उजव्या कोपऱ्यामध्ये राईट मार्क केलेला आहे आणि ग्रीन लोगो दाखवलेला आहे राईट मार्कचा. हे रेषीय समीकरण आहे. 2 चलातील रेषीय समीकरण आहे का? कारण ह्याच्यामध्ये एम आणि एन असे 2 काय आहेत? एम आणि एन चल आहेत. एम आणि एन हे असे 2 चल आहेत आणि त्यांची कोटी काय आहे रे? 1. त्यांची कोटी आहे 1. व्हेरी गुड. समजलंय का सर्वांना इथपर्यंत? कोणाला हो. बोर झालंय का? येस सर, समजलंय. नक्की? हो सर. ओके, यस ठीक आहे. आता दुसरा प्रश्न मला वाटतंय जागृतीला काहीतरी प्रश्न आहे. तर जागृती तुला काय डाऊट आहे का? तर दुसऱ्याचं उत्तर का नसावं? ते 2 चलातील समीकरण का नसावं जागृती? सर मी सांग. सर हॅलो सर. हा, 1 मिनिट. जागृती बोलते, बाकीचे मी शांत कर. हा जागृती. सर मग जे फर्स्ट वाला एक्झाम्पल आहे ना, 4m plus 3n is equal to 12, तर ते एक्झाम्पल आम्हाला एक्झाम मध्ये आलेलं त्यामुळे. तर ते कसं अच्छा. सॉल्व्ह करायचं ना, तर त्याची मी एक मिस्टेक केली होती. मिस्टेक झाली होती पण आता ठीक आहे. मिस्टेक झाली होती, आता दुरुस्त करायला अजून वेळ आहे. अजून 10वीची एक्झाम द्यायची आपल्याला. ठीक आहे. ते 9thला आपण जी स्कॉलरशिपची एक्झाम दिली त्याच्यामध्ये चुकलं, पण आता 10च्या एक्झाम मध्ये नाही चुकलं पाहिजे. प्रयत्न आपण, ती चुकी झाली ना, चुकीतनं शिकता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. जागृती, मग तुला दुसरं एक्झाम आता तुला कळलंय का पहिलं एक्झाम्पल की काय रेषीय समीकरण आहे?
येस सर बट पूर्ण नाही कळलं. काय नाही कळलं तुला? त्याचं सॉन्ग कसं आलं तर ते नाही कळलं. म्हणजे मला प्रश्नच कळाला नाही तुझा व्यवस्थित, की तुला कारण कसं तयार झालं ते नाही कळत होतं. आता कळालंय का की नाही कळालं अजूनही? कळालं सर, आता कळालं, आधी नव्हतं कळत. ठीक आहे, नसेल कळालं तर मी एकदा पुन्हा रिपीट करतो. दोन चलातील रेषीय समीकरण कसं लिहिलं जातं? ax अधिक by बरोबर 0. आता हे मराठीमध्ये मी वाचलं पूर्ण, पण आता इथून पुढे आपण इंग्लिशमध्ये, आपण भले मराठी मीडियम मधून शिकतोय, पण इथून पुढचा प्रवास 11वी-12वी इंग्लिशमध्ये असणार आहे. त्यामुळे सवय लावून घ्या. चुकेल, माझ्याशी बोलताना चुकेल, मी तुमच्याशी बोलताना चुकेल, आपण त्या चुकांवर दुरुस्ती तयारी करू. हसलो ना आपण तर आपल्यावरच हसतोय का, तर आज आपण फक्त 100 मुलंच एकत्र जमलोय इथे किंवा 200 मुलं एकत्र जमलोय. पण जर उद्या आपल्याला बाकीच्यांनी कोणी हसण्यापेक्षा आता जर चुकी झाली आणि आपण त्याच्यावर दुरुस्ती करत गेलो, तर आपण पुढे व्यवस्थित सगळ्यांसोबत प्रेझेंटेबल राहू. त्यामुळे बिंदास राहा, व्यवस्थित विचारा. चुकलं इंग्लिशमध्ये बोलताना तर चुकू देत, काही हरकत नाही. तर इथं रीड करताना असं रीड करतात, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हिअर इज द डिग्री ऑफ x अँड डिग्री ऑफ y इज ऑलवेज 1. म्हणजे x आणि y ची जी कोटी असते ती नेहमी 1 असेल तर ते दोन चलातील रेषीय समीकरण होते. ठीक आहे, तर मला प्रश्न विचारायचा आहे इतर लोकांना, बाकीच्यांना. सगळ्यांनी हँड्स डाऊन केले तर बरं होईल. सगळ्यांचे हँड्स डाऊन करा, मी सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे. अनिता, माझा आवाज ऐकू येतोय? तू माईक अनम्यूट कर. कुणाच्या आईच्या नावाने अकाउंट असेल मला माहित नाही. माझा आवाज ऐकू येतोय? रोहित, तुला आवाज ऐकू येतोय? रोहित गावडे. विजय काशीद. हो सर येतोय. हा ठीक आहे. विजय, तुला एक प्रश्न विचारतोय मी. आपल्याकडं एक स्क्रीन दिसते, त्या स्क्रीनमध्ये 4 प्रश्न आहेत आणि 4ही प्रश्नांची उत्तरं पण आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 मार्काचा प्रश्न दरवर्षी परीक्षेला विचारला जातो की दिलेलं समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण आहे का नाही ते ठरवा, किंवा कोणतं योग्य रेषीय समीकरण आहे, 2 चलातील रेषीय समीकरण आहे ते ओळखा. आणि 4 उत्तरं दिलेली असतात. त्या 4 उत्तरातलं 1 उत्तर बरोबर असतं, ते आपल्याला लिहायचं असतं परीक्षेमध्ये. तसेच प्रश्न आपल्या समोर आहेत, तुझ्या समोर दिसत आहेत. तर तुला दुसरा प्रश्नाचं उत्तर पण समोर आहे, प्रश्न पण समोर आहे आणि उत्तर पण समोर आहे. तुला त्यातनं हो काय सर. कळालंय? त्याच्यातून तुला काय समजलं? सर दुसरा प्रश्न का? हा, 3x² - 7y इज इक्वल टू 30. म्हणजे सर एक्सप्लेन करू का मी? हा हा. कारण सर ते 2 चलातील रेषीय समीकरण नाहीच आहे. कारण आपल्या ह्याच्यात 2 चलातील समीकरण म्हणजे x आणि y असतं आणि त्यांची कोटी 1 असली पाहिजे. पण इथे x ची कोटी 2 आहे म्हणून हे समीकरण नाही. आणि इथे आपण 3x चा वर्ग वजा 7x बरोबर 13, मग ही कोटी नाही, कारण x चा वर्ग 2 आहे, कारण 3x चा वर्ग 2 असा आहे म्हणून. आणि आपल्या ह्याच्या दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये x ची किंवा y ची कोटी म्हणजे चलाची कोटी 1 असली पाहिजे, पण इथे चलाची कोटी 1 नाही म्हणून हे समीकरण नाही असं मला वाटतं. बरोबर, तेच उत्तर आपण लिहिले आणि त्याच्या क्रॉस केले. बघा, तुम्हाला इथं दिसत असेल की आपण इथं क्रॉस मार्क केलेला आहे. का क्रॉस मार्क केलेला आहे? कारण की ते 2 चलातील रेषीय समीकरण नाही. कारण की एक्स जो आपला चल आहे, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण व्हेरिएबल बोलतो, त्याची पॉवर म्हणजेच स्क्वेअर, म्हणजे त्याला आपण वर्ग बोलतो, तो किती आहे? 2 आहे. आपल्याला जर 2 चलातील रेषीय समीकरण हवं आहे तर त्याची कोटी किती असली पाहिजे? फक्त 1 असली पाहिजे. अक्षराची कोटी जर 1 पेक्षा जास्त असेल आणि 1 पेक्षा जर कमी झाली तर ते 2 चलातील रेषीय समीकरण होत नाही. तिसरा प्रश्न मला रागिनी अहिरेला विचारायचा आहे की ते समीकरण का नाहीये? 0x + 6y - 3 इज इक्वल टू 0. रागिनी, मी विचारतो हो सगळ्यांना. सर. हा, तर तुला कारण प्रश्न ना आपल्याला
एक्स आणि वाय हा चल आहे ना, तर त्याच्यासाठी एक्सचा जो सहगुणक आहे तो 0 आहे. त्याच्यामुळे जर असल्याने एकच चल उरतो. म्हणून बरोबर. ते हा जो आहे तो नाहीये. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न नेहा मला सांगेल. नेहा आहे का? सर प्रत्येकाला हँड्स. हा, वेदिका सांगेल. सर हे जे सर मला बोलते समीकरण का? हा हा, आता वेदिका सांगते. नेहा तू ऐकून घे. नेक्स्ट क्वेश्चन तुला मी विचार. हा वेदिका. सर आता जी दोन हो सर. चलाची हॅलो सर. हॅलो सर. हा नेहा. सर माझा थोडासा रेंज मध्ये प्रॉब्लेम आहे ना, तर तो आवाज मध्ये मध्ये तुमचा अडकतोय ना, तर मला नाही समजत. आता ती एक्सप्लेन करते तर जाऊ द्या. ठीक आहे, नेक्स्ट टाइम तू कर. ठीक आहे. हा वेदिका. सर ओके सर. रेषीय समीकरणांची जी व्याख्या आहे ना, आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की समीकरणामध्ये दोन चले वापरले असतात. तर मग दोन चले एक्स आणि वाय, दोन चले वापरलेली या समीकरणामध्ये, आणि इज इक्वल टू चं चिन्ह पाहिजे आणि त्याचा घातांक 1 पाहिजे चलांचा. त्या समीकरणाला रेषीय समीकरण म्हणतात. बरोबर. मग चौथं रेषीय समीकरण आहे का नाही? आहे सर, कारण त्याच्यात दोन चले वापरलेली आहे आणि त्यात चलांचा घातांक 1 आहे. अजून तिथं मी काहीतरी वेगळं वापरलेलं दिसते. काय क्वेश्चन मध्ये बघ, वर्गमुळात 2x. वर्गमूळ वापरलेली. हा, मग आपल्याला हाच प्रश्न परीक्षेला डिफिकल्टी म्हणजे अवघड म्हणून विचारला जातो. सगळ्यांनी लक्ष द्या की बरेच जण चौथ्या प्रश्नाचं उत्तर नाही लिहितात. का तर त्यांना काय वाटतं की √2 आणि √5 म्हणजे वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 5 हे एबीसीच्या फॉर्मॅटमध्ये ते वास्तव संख्या म्हणून लिहू शकतो आपण. ते अपरिमेय संख्या असू शकतात. ठीक आहे. म्हणून वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 5 हे आपले सहगुणक आहेत. पण त्याच्यासोबत मल्टिप्लाय केलेले नंबर आहेत एक्स आणि वाय, जे अल्फाबेट आहेत, ते आपले व्हेरिएबल म्हणजे चल आहेत. त्यांची कोटी 1 आहे. म्हणून दिलेलं समीकरण काय आहे? रेषीय समीकरण आहे. ठीक आहे. मी आता तुम्हाला रेषीय समीकरणाबद्दल सगळ्यांना तर समजलंय असं तरी मला वाटतंय. तर एक प्रश्न घ्यायचा का सगळ्यांनी? सगळ्यांसाठी हो सर. नक्की हो सर. हो सर, घ्या. घेऊ. हो सर. सगळ्यांनी मला रिप्लाय द्या. मी पोलवर एक्झिट करतोय कोड, आणि मला सांगा तुम्ही किती जणांना समजलंय. करेक्ट आन्सर, रॉंग आन्सर ते आपण पाहू. ठीक आहे. मी समजलेले सर. जस्ट मिनिट. जस्ट मिनिट. एक मिनिट. क्वेश्चन मी देतो तुम्हाला. दूसरा क्वेश्चन. आला का क्वेश्चन तुम्हाला सर्वांना? उत्तर टिक करा.
नो सर, क्वेश्चन नो सर, नाही आला अजून. एक नाही नाही आलं. सर. हॅलो सर. एक मिनिट हा, एक मिनिट मी करतो प्रयत्न. एक मिनिट. आला का आता? नो सर. नाही सर. No, sir. कळतच नाही. No, sir. सर तुम्ही सांगा, आम्ही मध्ये लिहितो. मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, ठीक आहे. क्वेश्चन सगळ्यांना आहे का? 3x² 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. 3x वर्ग वजा 7y बरोबर 13 हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण का नाही? हॅलो सर. हा, सर मी सांगू विजय? तर मी सांगू राज. तर ह्याचे हा का नाहीये? सांगू का तर सर मी मी? सांगू राज. सर सांगू का? हा, का नाहीये ते? सर कारण x ची कोटी 2 आहे. x ची कोटी 2 आहे. आणि आपल्या नियमामध्ये x आणि y ची जी कोटी ती 1 असायला पाहिजे. आता प्रश्न विचारलाय मी तुम्हाला. 3x वर्ग वजा 7y बरोबर 13 हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण का नाही? ऑप्शन ए आहे, यात स्थिर पद नाही. ऑप्शन बी आहे, हे समीकरण सोडवता येत नाही. ऑप्शन सी आहे, x ची कोटी 2 आहे, किंवा यात दोन चले नाही. डी ऑप्शन आहे. सर दोन ऑप्शन चले नंबर नाही. सी. सर सर ऑप्शन नंबर 3 कारण Option number x ची three, कोटी 2 आहे. X ची कोटी 2 आहे. ठीक आहे, आला होता क्वेश्चन सगळ्यांना मिळाला? हो सर. ठीक आहे, ऑप्शन सी. का तर ह्या चलाची कोटी किती होती? 2 होती. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन आहे माझा तुम्हाला. दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप कोणते? फक्त मला उत्तर तुम्हाला याच्यामध्ये सांगायचंय, चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. सांगा बघू, मी क्वेश्चन पोस्ट केला. कोण उत्तर सांगेल? सर कशाचं उत्तर सांगायचंय? दुसरा क्वेश्चन पाठवलाय मी तुम्हाला. दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप कोणते? सर क्वेश्चन आला नाही. हो सर, दोन- प्रश्न आला नाही. नाही आला का अजून? नाही सर. पाठवलाय मी क्वेश्चन. पहिला आला होता क्वेश्चन तुम्हाला 3x² वाला? नाही सर. नो नाही. सर. आता आता आलंय का? नो सर. नाही सर. ठीक.
तुम्हाला माहिती आहे का दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप कोणते? रागिनी तू सांगते का? क्वेश्चन मी ओरली नाही विचार. दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप कोणतं असेल? सर मी एक सांगू का? हो, सर मी विजय एक सांगू का? हा विजय सांग. हो हो, सर 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0 किंवा हे असू शकतं का? किंवा ax अधिक by अधिक c बरोबर 0. मी प्रश्न विचारला होता दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप कोणतं? तर त्याचं करेक्ट उत्तर काय कोणतं असेल? म्हणजे सर तुझं त्याचं उत्तर एक सामान्य त्याचं एक्झाम्पल स्वरूपात. द्यायचं सर? नाही नाही, मी सर, फक्त स्वरूप विचारलं. स्वरूप सर क्वेश्चन दिसलं आता काय एकदा स्क्रीनवर? repeat करा. क्वेश्चन असा होता की हो, दोन सर. चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य स्वरूप कोणतं असतं? तर दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप तुम्हाला दिले का? स्क्रीनवर दिसतंय का माझी स्क्रीन? येस सर. माझी मग त्याच्यामध्ये उत्तर आहे ना, स्क्रीनवरच आहे बघा. दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप कोणते आहे? ax अधिक by अधिक c बरोबर 0. हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. ठीक आहे. आता पुढचा Yes, sir. प्रश्न. आता पुढचा प्रश्न आपण पुढे जाऊया. एक मिनिट. आता असा प्रश्न तुमच्या पुस्तकात आहे, खालील सारणी पूर्ण करा. बरोबर. तर पहिलंच गणित मध्ये पाहिलं आपण तर हे गणित तुम्ही आता सोडवलेलं आहे. 4n अधिक 3n इज इक्वल टू 12. हे रेषीय समीकरण आहे की नाही ही सारणी पूर्ण करायची. तर हे समीकरण आहे की नाही, तर पहिलं समीकरण आहे, रेषीय समीकरण आहे. मी पटकन रिवाइज करतोय जेणेकरून उद्याच्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला परत क्विज विचारेन. ठीक आहे. तर हे दिलेल्या समीकरणामध्ये जे आपल्याला सारणी दिलेली आहे त्याच्यामध्ये दिलेल्या समीकरणाचा मध्ये 4m अधिक 3n बरोबर 12 हे दिलेलं दोन चलातील रेषीय समीकरण आहे. कारण m आणि n ची कोटी किती आहे? 1 आहे. आणि समीकरणामध्ये इज इक्वल टू पण आहे. इज इक्वल टू असेल तर समीकरण होईल. आणि दोन चलातील का, तर त्याच्यामध्ये दोन अक्षरं वापरलेली आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये 3x वर्ग वजा 7y बरोबर 13 हे रेषीय समीकरण आहे का? तर बाबा हे रेषीय समीकरण नाही. कारण यामध्ये x हे अक्षर आहे, y हे अक्षर सुद्धा आहे, पण x अक्षराची कोटी किती आहे? 2 आहे. म्हणून दिलेलं रेषीय समीकरण नाही. तिसरं रेषीय समीकरण आहे का? तर हे तुम्ही आत्ताच पाहिलं होतं की वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5 गुणिले y बरोबर 16 हे रेषीय समीकरण आहे. कारण इथे दोन अक्षर आहेत x आणि y. या ठिकाणी अंक हे वर्गमुळात वापरलेले आहेत, जे संख्या आहे वर्गमुळात वापरलेले आहेत. म्हणून हे दिलेलं समीकरण जे आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे. चौथा जो प्रश्न आहे, चौथा आणि पाचवा, तर याच्यामध्ये कॉमन गोष्ट तुम्हाला आढळत असेल की दोन अक्षरं वापरलेली आहेत, पण त्या अक्षराला जो सहगुणक आहे ज्याने गुणलंय त्याला आपण कोइफिशियंट बोलतो, ते 0 आहेत. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 येतं. म्हणून हे दोन्ही समीकरण चौथ्या क्रमांकावरचं आणि पाचव्या क्रमांकावरचं हे काय आहे? रेषीय समीकरण नाही. दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तसंच सहावं सुद्धा आहे. तिथे आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं की रेषीय समीकरण आहे, पण ते का नाही ते सांगतो. 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4 आहे. जर आपण त्यांचा तिरकस गुणाकार केला आणि छेद समान केला तर x आणि y हे गुणाकाराच्या स्वरूपात जाऊन 4xy ला मल्टिप्लाय होतात आणि त्यांची कोटी x ची कोटी 1 होते, y ची कोटी पुन्हा 1 होते. 1 आणि 1 दोघांची कोटी जर मिळवली तर ती 2 होते. म्हणून सहावं जे गणित आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण नाही.
आणि 7वं सुद्धा सेमच गोष्ट आहे. एक्स आणि वाय एकत्र आलेत म्हणजे त्यांची कोटी किती होईल? 1 + 1 2 होईल. त्याला बघा चौकट बॉक्स केलाय मी लाल कलरचा, दिसतंय ना तुम्हाला येस सर. इथे? त्यामुळे ते 2 चलातील रेषीय समीकरण नाही. ठीक आहे. 2 चलातील रेषीय समीकरण सोडवण्याची जी पद्धत आहे त्याला बोलतो आपण एका चलाचा लोप करून समीकरण सोडवणे. ही 2 चलातील रेषीय समीकरण सोडवण्याची सर्वात सोपी पद्धत वापरली जाते. ठीक आहे. तर आपण एक पटकन एक गणित पाहू ज्याच्यात काय वापर केलाय ते पाहू. आपल्याला एक प्रश्न विचारलाय की खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. आता आपल्याला गणित दिले 5x + 3y = 9, 2x - 3y = 12 आणि ही कृती पूर्ण करायला सांगितलेली. तर हे गणित कसं सोडवायचं ते आपण पुढच्या स्टेपमध्ये पाहू. बघा, समीकरण 1 आणि 2 यांची काय केली आपण? बेरीज केली. हे पहिलं समीकरण होतं आणि दुसरं समीकरण आहे तुमच्या स्क्रीनवर दिसतंय. तर त्या समीकरणांची बेरीज केली तर +3y आणि -3y हे कॅन्सल होतील आणि आपल्याला डावीकडे लेफ्ट हँड साइडला 5x + 2y ची बेरीज जर केली तर 7x येईल आणि 9 आणि 12 ची बेरीज केली तर 21 येईल. एक्स ला आपण आहे तसंच ठेवलं. इकडे 7 गुणिले होते डावीकडे, ते उजवीकडे गेल्यानंतर भागिले होतात आणि 7 ने 21 ला भागलं तर भाग लागतो 3 चा आणि एक्सचं उत्तर आलं 3. असंच समीकरण म्हणजे x = 3 हे समीकरण आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवलं. x = 3 ही किंमत आपण 1 मध्ये ठेवली आणि जिथे x होता त्या ठिकाणी आपण 3 भरलं. 5x + 3y = 9 होतं. तर त्याच्यामध्ये आपण 5 × 3 + 3y = 9. 5 × 15 होतात आणि हे 15 जे डावीकडे होते ते उजवीकडे गेले तर ते मायनस झाले म्हणजे 3y = 9 - 15. सो आपल्याला 90 15 गेले तर उरतात -6, कारण की 15चं संख्येचं चिन्ह मोठं होतं म्हणून -6 आपण तिथे लिहिलेलं. 3y = -6. 3y = -6. Therefore y = -6/3. डिवाइड केलं 3 दुने 6, पण भागाकार करताना मायनस चिन्ह आहे. मग मोठ्या भागाकार केल्यानंतर भिन्न चिन्हांचा भागाकार मायनस मध्ये येतो, त्यामुळं -2 हे उत्तर आलं. अशा प्रकारे x आणि y ही या समीकरणाची उकल आहे. मग x ची किंमत किती आली तुम्हाला? 3 आणि y ची किंमत किती आली? -2. -2. तर हे गणित आपण असं सोडवतो आणि उद्या आपण हा जो एक्सरसाइज आहे तो व्यवस्थित समजून घेऊया. इथपर्यंत आपण थांबूया. तोपर्यंत मला तुम्हाला प्रश्न विचारायचे 1 to 1. ठीक आहे. सगळे रेडी आहात? कॅमेरे ऑन करतील सगळेजण. सगळ्यांचे कॅमेरे मला ऑन हवेत. दोन चलातील रेषीय समीकरणांमध्ये आपण काय शिकलो? मला कोमल सांगेल. सर, माझा जो कॅमेरा आहे ना तर तो मीटिंगच्या टायमाला ऑन नाही होत, त्यामुळे सांगायचं. ठीक आहे चालेल, काही इश्यू नाही. कोमल, माझा आवाज ऐकू येतोय तुला? कोमलचा माईक अनम्यूट आहे तुझा. म्यूट मध्ये अनम्यूट करून बोलू शकते कोमल. सर आपण काय विचारलं का? हा, मी विचारलं असं की आज आपण काय शिकलो जे शिकायला जरा अवघड वाटलं किंवा सोपं वाटलं, अशी गोष्ट मला हवी आहे तुमच्याकडून. सर मी सांगू का रागिनी? विजय? 1 मिनिट विजय, तुला मी चान्स दिला होता विजय. मला बाकीच्यांचा पण फीडबॅक घ्यायचा आहे. रागिनी, तू सांगू शकतेस? हो सर. हा, तुला काय समजलं आज? आपण काय शिकलो? सर, पहिले तर आपण जे चल ओळखायचं शिकलो, म्हणजे त्यांची कोटी कोणती होती ते आपण हो का नाही याच्यामध्ये शिकलो. त्याच्यानंतर तुम्ही गणित शिकवलं.
मग तुला काय समजलं याच्यामध्ये? सर तुम्ही जे पण शिकवलं ते सगळं समजलं. हा, मग मला ते व्यवस्थित उत्तरामध्ये हवंय तुझं. सगळं समजलं तर मला उत्तर पण हवंय. मग तुला छोटासा प्रश्न विचारतो. दोन चलातील रेषीय समीकरण कसं ओळखायचं आपण? सर पहिले तर म्हणजे त्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह पाहिजे, त्याच्यामध्ये 2 चल असायला पाहिजे आणि x आणि y ची जी कोटी आहे ना ती 1 असायला पाहिजे. आता तू मला उत्तर बरोबर दिलंय, पण त्याच्यात छोटीशी मिस्टेक झाली मला असं वाटतंय. तू काय बोलली की सर त्यात बरोबर चिन्ह पाहिजेत म्हणजे ते समीकरण होईल. अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे चल पाहिजेत ना त्यांची कोटी 1 असली पाहिजे. नंतर तू मला सांगितलं x आणि y असतो ना त्याची कोटी 1 असली पाहिजे. म्हणजे तुझं उत्तर दुसऱ्याच ठिकाणी संपलं होतं, पण तुला तिसरं उत्तर सांगताना घाई गडबडमध्ये तू फक्त x आणि y वापरलं. मग ते सांगताना तुला दुरुस्ती अशी करायची होती की जर आपण अक्षरचा भाग चल हा x आणि y म्हणून वापरला असेल समीकरणामध्ये, तर त्याचा घातांक म्हणजेच कोटी ही 1 असली पाहिजे. 1 पेक्षा कमीही नको आणि 1 पेक्षा जास्तही नको. तर ते समीकरण काय होईल? 2 चलातील रेषीय समीकरण. ठीक आहे, व्यवस्थित प्रयत्न होता, खूप छान सांगितलं, पण ह्याच चुकांना आपण दुरुस्त करायचंय. रुद्र, तुला काय कळालं अजून नवीन? रुद्र जाधव, मला माझा आवाज ऐकू येतोय रुद्र? प्राची प्राची पाटील, नेहा, माझा आवाज ऐकू येतोय? हो सर. हा नेहा, तू